दुरुस्तीचं काम करताना शॉक लागून लाईनमन विद्युत खांबावरून कोसळला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामठी तालुक्यातील निमखेडा इथं ही घटना घडली. रविशंकर यादव असं या मृत लाईनमनचं नाव असून ते कामठी शहरातील रहिवासी होते. ते अनेक वर्षांपासून विद्युत वितरण कंपनी मौदा अंतर्गत निमखेडा इथं लाईनमॅन पदावर कार्यरत होते. दरम्यान निमखेडा इथं विद्युत खांबावर चढून ते लाईन दुरुस्तीचं काम करत असताना अचानकपणे ते खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कामठी नागपूर मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर नवी कामठी पोलिसांनी पंचनामा करून विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर कर्तव्य बजावत असताना लाईनमॅनचा मृत्यू झाल्यानं विद्युत वितरण कंपनीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईक करत आहे. तर घटनास्थळ हे अरोली पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्यानं हे प्रकरण अरोली पोटली स्टेशनला वर्ग करण्यात येणार असल्याचं कामठी पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.